रामदेवाचं दर्शन मी घेतलं, कारण नेहमीच घेत असतो आणि तो सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. मला वाटतं आपल्या सगळ्या जनता जनार्दनाचं जे प्रेम विश्वास मला मिळाला 8व्यांदा निवडून जाताना, आणि त्याचबरोबर मी नेहमी सांगत आलेलो आहे की आमचे विश्वनेता, आमचे आदरणीय नेते प्रधानमंत्री मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे. आपले देशाचे कणखर गृहमंत्री मान्य अमित भाईंचाही आशीर्वाद आहे. आमचे नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, त्यांचंही मार्गदर्शन मला सातत्याने मिळतं आहे. वाटतं एवढा मोठा भारतीय जनता पक्षाचा एक प्रचंड मला वाटतं पक्षाचं एवढं पाठबळ आहे. मला वाटतं त्यातून आपण आतापर्यंत दिलेल्या संधीचं निश्चितच दिलेल्या संधी चांगलं काम करून दाखवलेलं आहे. तो विश्वास पुन्हा पक्ष नेतृत्व व्यक्त करेल असा मला विश्वास आहे. एकूणच मुख्यमंत्री पदाचं नाव अद्यापही जाहीर झालेलं नाही. काल एकनाथ शिंदेंनी जरी सांगितलं की आम्ही पाठीशी आहोत, तरी ते कुठेतरी थोडे नाराज दिसत आहे. काय नेमकी वस्तुस्थिती आहे? नाही, स्वतः मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांनी आदरणीय मोदी साहेबांचे, आदरणीय अमित भाईंचे आभार मानलेले आहेत. तर त्यांच्या मनामध्ये असं काही किंतु करून तुम्हाला काही दिसत नाही. आता हे कसं आहे की काही माध्यमांनी हे रान उठवलेलं आहे की ते नाराज आहेत. मला वाटत नाही की ते नाराज असण्याचं कारण नाही. अतिशय मोकळेपणानं पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल तो मी मान्य करील, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मुख्यमंत्री कोण होईल असं तुम्हाला वाटतं? असे आमचे तर स्वाभाविक आमची चॉईस आमचे नेते लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे. मंत्रिपदाची काय, कोणतं तुम्हाला खातं कोणतं मिळेल असं वाटतंय? तुमच्या नावाची पूर्ण चर्चा आहे आणि मोठं खातं मिळेल अशी सुद्धा चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे की मी या सगळं जे या बाबतीतलं सगळे निर्णय घेण्याचे अधिकार मी आमचे नेते मान्य देवेंद्रजींनाच दिले होते, पूर्वी दिलेत. तर मग मी म्हटल्याप्रमाणे वेगळं मागायचं कारण नाही. पक्ष नेतृत्वाबद्दलचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे, निश्चितपणे चांगली जबाबदारी देतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची काल बैठक झाली. त्यात सूर निघाला की स्वतंत्र लढायला हवं होतं, आपण महाविकास आघाडीत जायला, काँग्रेसबरोबर नको जायला हवं होतं. नाही, आता असं आहे की पराभव झाल्यानंतर ते एकमेकावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवर, राष्ट्रवादी उबाटा. त्यामुळे हे पळबाटा शोधायचं काम आहे. जनाधार आपल्याला राहिला नाही, जनाधार आपण गमावलेला आहे, हे मान्य करा ना कुठंतरी. असं की बेताल विधानं केली म्हणजे माझी अपेक्षा जी नव्हती, जी उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्र्याबद्दल बोलायचे, गृहमंत्र्याबद्दल बोलायचे, इतका बेताल विधान करणारा माणूस मी कधी पाहिला नाही. त्याचं शासन लोकांनी त्यांना दिलेलं आहे. पुढच्या काळात बच्चू कडू जे आहेत ते म्हणतात की 29 तारखेला बैठक घेऊन सत्तेसोबत जायचं की सत्तेबाहेर राहायचं हा निर्णय घेणार आहे. काय त्यांचा आता कितपत फायदा महायुतीला मिळेल? ते फायदा तोट्याचा मुद्दा नाही आहे. ज्या बच्चू कडूंना आमच्या महायुती सरकारनं जे पाठबळ दिलं, त्याच्या धोरणं मान्य केली, दिव्यांगांची धोरणं मान्य केली, अशा सगळ्या सरकारशी प्रतारणा करून त्यांनी जे विश्वासघात दाखवला आहे, मला वाटत नाही की त्यांना आता महायुतीमध्ये सुद्धा सामील करून घेण्याची आवश्यकता आहे. निर्णय नेतृत्वाने घ्यायचा आहे. पण अशा म्हणून म्हटलं की अशा बेताल लोकांना, बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या लोकांना सरकारचं पाठबळ घेऊन ज्यांनी आपलं मोठेपण मिळवलं, अशा सरकारशी अशा युतीबरोबर विश्वासघात करणाऱ्या लोकांना भविष्य बच्चू कडू असते आणि कोणी असू देत, त्यांना घेऊन असंच आमचं मत आहे. ईव्हीएम वर सध्या खापर फोडलं जातं. ईव्हीएम मध्ये गोंधळ झाला, ईव्हीएम मुळे आमचा पराभव झाला असं शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, सगळेच म्हणतात. काय वाटतंय तुम्हाला? साधा प्रश्न आहे की त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला एवढं घवघवीत यश मिळालं तुम्हाला, आमचा एवढा पिछाड झाली आहे महायुतीची, मग त्यावेळी ईव्हीएमवर का नाही आपण शंका व्यक्त केली? आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या सगळ्या खासदारांना राजीनामा देऊन टाकायला पाहिजे होता. त्याचवेळी निवडणूक निकाल नाकारला पाहिजे होता. म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ते स्पष्ट पाहिजे सांगितलं, पण निकाल तुमच्या बाजून लागला की ईव्हीएम चांगला आहे, जनमत तुमच्या विरोधात गेलं की ईव्हीएम वाईट आहे. म्हणून मी मागे म्हटलं की शरद पवार साहेबांना माझी एवढीच आता विनंती आहे निमित्तानं, जाणते राजे आहेत, आता जनार्दन तुम्ही गमावलेला आहे, आता कायमस्वरूपी घरी बसा. अनेक लोकांचे वाटोळ तुम्ही गेलेले आहेत, आता आणखीन जनतेचं आणि राज्याचं वाटोळ करू नका, ही त्यांना विनंती आहे. नगर जिल्ह्यात सर्वात मोठं यश तुम्हाला मिळालंय. बाळासाहेब थोरात म्हणत होते की 12च्या 12 जागा आम्ही जिंकणार आहोत, मात्र त्यांना अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलं. काय सल्ला द्याल आता तुम्ही या नेतृत्वाला काँग्रेस? म्हणजे माझं तर थोडं मला शल्य राहिलं आहे, कारण श्रीरामपूर मतदारसंघाची जागा ही आमच्या आपसातच मतभेदामुळे गेली. वास्तविक ती काही जाण्याचं कारण नव्हतं. मग दुर्दैवानं राम शिंदे साहेबांचा पराभव झाला 1,000 मतांनी साधारण. तिथे स्थानिक काही परिस्थिती उद्भवली असेल
अदरवाईज जिल्हा हा पण 12-0च केला असता. म्हणजे बाळासाहेबांचं जे स्वप्न थोरातांचं की जिल्हा 12-0 झाला पाहिजे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण केलं असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.